2025 व 26चा आर्थिक बजेट वाचून दाखवला. पैसे कसे येणार व खर्च कसा होणार, त्यातली आपल्याला 2,47,700 रुपये हे घरपट्टीतून जमा होणार आहे. आपल्याकडे एक अंदाजित रक्कम आहे. त्यानंतर दिवाबत्तीमधून येणारे 24,010 आणि स्वच्छता आरोग्य खर्च आहे 24,010. आणि आता आपल्याकडे वाणिज्य कर आपण आजपर्यंत लोकांकडनं वर्गणी जमा होत नव्हती, करत नव्हती. आपल्याकडे आता 90 दुकानं गावामध्ये झालेले एकूण. मग त्यामध्ये किराणा दुकान असन, सलून दुकान असन, पंक्चर दुकान असन, तिथून नाही तर किरकोळ इलेक्ट्रिक दुकान असन, कृषी केंद्र असतील, मेडिकल असतील, तर त्यांच्या दुकानामार्फत आपण सरासरी 45,000चा अंदाज ठेवले. पुढच्या वर्षी 45,000 त्यांच्या मार्फत आपल्याकडं जमा होतील. त्यानंतर व्यापारी व आजीविका यावर कर म्हणजे जे आपल्या कंपन्या आहे, PCK कॉटन, तिथून येतं आपलं दूध डेअरी, गोपाल जिनिंग आणि ते कुट्टी मशीनचं आहे. त्यानंतर आता हे हॉटेली आहे, तो हॉटेलीचा वाद असल्यामुळे आपण त्यांची अंदाजे रक्कम आपण धरलेली 4 लाखाच्या आसपास आपल्याकडे ती जमा होण्याची शक्यता आहे. कमी पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते आपली. तर ती 4 लाखाच्या आसपास ती जमा होणार आहे. इमारत भाडे तर 3,000 इमारत भाडे आपल्याकडे जमा व्हायची शक्यता आहे. म्हणजे जे आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना देतो, आपण ग्रामपंचायतच्या खोल्या ज्या राहतो त्या जिल्हा परिषदेकडून आपण पहिले शाळेचं भाडं घेत होतो. तर आता ते काय शाळा तिथं उपलब्ध नसल्यामुळे काही काही ठिकाणच्या पडल्या आहे, तर ते मागणी करत नाही. पण आपल्या त्या ज्या शाळा आहे त्यांचा देखरेख करून किंवा जे डिपार्टमेंटचे आता काही दवाखान्याला भाडे दिले, समजा आपण त्यांच्याकडे भाडे घेत नव्हतो, पण त्यांच्याकडे एक अंदाजे आपण 3,000च्या आसपास वार्षिक पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं वसूल करणार आहे. आणि त्यात नळ जोडणी फी म्हणजे नळ जोडणी कोणी मागणी करण आपल्याकडे पुढच्या वर्षी एखाद्या 10 लोकांचं किंवा 20 लोकांचं आपल्याकडं मागणी होईल. त्या मागणीतून आपल्याकडे 15,000च्या आसपास पैसे जमा होऊ शकतात. जर एखाद्यानं नळ घेतले नाही पुढच्या वर्षी तर 1 रुपया जमा होणार नाही. जर 15च्या वरती 20,000 पण होऊ शकतं. ते एक अंदाजी रक्कम आपण 10 कनेक्शनच्या आसपास घेतील असा एक अंदाज ठेवले. त्यानंतर स्वच्छता फी ही 1,000 रुपयाच्या आसपास जमा होईल असं ठरलेलं आहे. स्पेशल पानपट्टी आपली आणि ही जमा होणारी आपली 5,30,800 रुपये. म्हणजे जे नेअर कनेक्शन आहे, स्पेशल कनेक्शन, त्यांची कनेक्शनची अंदाजे रक्कम आपल्या पुढच्या वर्षामध्ये 5,30,800च्या आसपास जमा झाली पाहिजे. त्यावर बँकेचं जे आपलं पैसे राहतात बँकेत खात्यात, त्याच्यावर जे व्याज राहतं ते सरासरी आपल्याला माहिती आहे दरवर्षी 2-3 हजाराच्या आसपास येतं. तर आपण 3,000 जास्तीत जास्त 3,000 व्याज धरलेलं आहे. तशी जनरल पानपट्टी आहे, ही जनरल पानपट्टी 25,000च्या आसपास आपली ही जमा होण्याची शक्यता आहे. तसेच पाणी पुरवठ्यामध्ये जास्त पैसा जमा होत असतो आणि ग्रामनिधीमध्ये खर्च होताना कमी होतो. ग्रामनिधीमध्ये पैसा कमी जमा होतो. तर ग्रामनिधीमध्ये आपल्याला काही कामं करता तर पाणी पुरवठ्यातून निधी तिकडे वर्ग करावा लागतो. ते जी या ग्रामसभेमध्ये आर्थिक बजेटमध्ये आपण 2 लाखाची तरतूद केलेली आहे. जी पाणी पुरवठ्यात वसुली झाली ती ग्रामनिधीत टाकून किंवा दिवाबत्ती घेताना किंवा बल्ब घेताना ती खर्च आपण टाकणार आहोत. त्यानंतर 35% ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याकडे जमा करायची आपल्याला 1 लाखाच्या आसपास. इतर किरकोळ जमा म्हणजे एखाद्याचा दंड असेल, एखाद्याकडनं गावामध्ये फिरणारा फेरीवाल्याकडनं एखादी काही आपण पावती फाडली किंवा कपाशीचे काटे लावतात त्यांच्याकडनं ते पावती फाडली तर तिचा आपण अंदाजे खर्च जमा धरलेले 10,000च्या आसपास. अशा आपला वार्षिक बजेटमध्ये पैसे जमा होणारे ग्रामनिधी पाणी पुरवठा देणगी रूपातून, वाणिज्य कर रूपातून 15,38,520 रुपये आपल्याकडे हे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे याच्यात एक तर कमी होऊ शकता किंवा जास्त होऊ शकता. कारण कमी म्हणजे का बरं, की लोकांनी जर थकीत ठेवले 50% भरले कोणी 25, तर त्याच्यामुळे आपल्या एवढी रक्कम जमा होत नाही. आणि पुढच्या वर्षापासून आपल्याला नवीन 8 नंबर चालू होते, त्यामुळे आपण ही वाढीव रक्कम जी आहे त्यामुळे हा आकडा मोठा दिसतोय. नाही तर आपला आकडा जुन्या याच्यानं कमी येतोय, 5 लाखाच्या आसपास होतोय. पण आपण आता जे घरपट्टी नवीन भांडवली मूल्यानुसार जे आपण आकारणी देणार आहे घरांना, तर त्यानुसार ती रक्कम एवढी वाढतीये. आणि ह्या रकमेमधून आता आपण ग्रामनिधीच्या खर्चातून एक शासनानं दिलेला असतो आपल्याला आराखडा, त्यानुसार आपण अंदाजे खर्च करायचा असतो. तर त्यामध्ये मानधनाचा असतो खर्च, सरपंचांचा, उपसरपंचांचा, यांचा 20,000चा वार्षिक राहतो. एक कमी जास्त राहतो. आपण जे बैठकाला हजर राहतात, मासिक बैठकाला सदस्य, त्यांच्या बैठक हाजरीनुसार
त्यांना पैसे दिले जातात, त्याचा आपण अंदाजमानाने 34,000चा खर्च धरलेला आहे. कर्मचारी वेतन आहे 5,20,000. त्यांचं आपण वेतन धरलेले म्हणजे 7,000 प्रमाणे काही शासनाच्या राहणीमान भत्ता याचा भारतवर याचा 5,20,000 आहे. नोकरांचा ड्रेस हे 15,000च्या आसपास धरलेला आहे. तो 5,000-1,000च्या आतच होतो, पण 15,000चा धरला की यावर्षी जर डबल ड्रेस द्यायचा ठरवलं तर त्याकरता तो जास्त धरलेला आहे, तो कमी पण होऊ शकतो. सानुग्रह अनुदान 50,000चं धरलेलं आहे. सानुग्रह अनुदान म्हणजे जो बोनस राहतो तो आजपर्यंत कर्मचाऱ्यांना काही भेटला नाही आणि पुढच्या वर्षी भेटेल या अपेक्षेनं तो आपण 50,000 आपण टाकलेला आहे. कार्यालयीन खर्च 1,15,000 आहे. म्हणजे जे आपण वर्षाचं दप्तर घेतो ग्रामपंचायतला, त्या कार्यालयाकरता जे लागणारं दप्तर आहे, काही अंगणवाडी सेविकांना आपण दप्तर घेऊन देतो किंवा ज्यांनी मागणी केली त्यांच्या जे कार्यालयीन खर्च करतो तो त्याच्यामध्ये येऊन जातो. देखभाल दुरुस्तीचा इमारतीचा खर्च घेतला आपण 50,000च्या आसपास अंदाजे. झाला तर होतो, नाही झाला तर काही होत नाही खर्च. इलेक्ट्रिक मोटर बिलचं आपण मागच्या वर्षी जवळजवळ 1,15,00,000च्या आसपास आपण लाईट बिल भरलेलं आहे. 1 वर्षामध्ये मार्च एंडिंगपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा भरले आता चालू वर्षामध्ये. तर ते आपण पुढच्या वर्षाकरता 2,00,000च्या आसपास आपण लाईट बिल भरायचं. सरपंचांचा यांचा हेतू आहे सर्व बॉडीचा की 5 वर्षामध्ये 0 बजेट बिल करून आपल्याला करायचे, नील करायचे संपूर्ण इलेक्ट्रिक बिल. त्याकरता दरवर्षानुसार 2-2 लाखाचं करून आपल्याला ते 15-20 लाखाच्या पुढं बिल आहे ते नील कसं करता येईल त्यावर त्यांनी नियोजन चालू केलेलं आहे. तसंच पाईपलाईन दुरुस्ती करता जर फुटली पाईपलाईन अचानक कशानं त्याकरता आपण अंदाजी रक्कम तिन्ही गावांच्या मिळून आहे बरं या नाही तर म्हणशाल एका गाव करताय. तिन्ही गावांच्या मिळून 1,00,000ची पाईपलाईन दुरुस्ती व त्यावर होणारा दुरुस्तीचा खर्च आहे 1,00,000चा. इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती होती आपली त्याच्याकरता 50,000 ठेवले, कारण 7च्या मोटरी असतात त्या 10-15,000च्या खाली 7,000पर्यंत आपली दुरुस्ती होती. जर जायला लागल्या ते खटी 2-2, 3-3 जातात त्याकरता एक 50,000च्या डोवरमानानं अंदाजे खर्च ठेवले. स्वच्छता. हॅलो शेठजी, नमस्कार. माझी विनंती आहे, तुम्हाला सांगतो मी, रस्त्यातली अडचण बंद करा आणि दारूचा धंदा गावातला बंद करा. ही माझी विनंती. रस्त्यात कोणाला अडचण आली, कोणाचा अपघात झाला तर मी जबाबदार राहणार नाही. म्हणजे सॉरी सांगू राहिलो, हा ग्रामपंचायत जबाबदारी, सुनील निकम जबाबदार राहील. मी क्लिअर सांगतो, सुनील निकम जबाबदार राहील. ती रस्त्यात ती अडचण दूर करा आणि दारूचा धंदा बंद करा. दारू अविनाश कोळी आणि शांताराम निकम यांचा धंदा बंद पण करून द्या का नका. अजून आता धंदा चालू झाला आजपासून, सकाळपासून बस स्टँडवर. हा कैलास चाळ्या कोळी आहे ना, त्यांचा धंदा चालू झाला. बस स्टँडवर बारको, हा बारको, हा बारको राजाराम पाटील. एक क्लिअर मी सांगतो, हे धंदे बंद झाले, आम्हाला त्रास आहे इथं. मी बबलू मस्तान तडवी, लोकनियुक्त सरपंच वडगाव आंबे. आज 30 नोव्हेंबर ही आर्थिक बजेटची ग्रामसभा घेण्यात आली असून यामध्ये येणाऱ्या आयत्या वेळीविषयी आणि जे आपण आर्थिक बजेट अंदाजित दिलेलं आहे त्यानुसार चर्चा करून प्रस्तावित केलेलं आहे. त्यानंतर ऐन वेळेस येणारे विषय अवैध धंदे बंद करण्यात याण्याबाबत याचा ठराव झालेला आहे. PCK कॉटन यांनी बोंडअळीचं कुठल्याही प्रकारे बंदोबस्त केलेला नाही, त्यांना त्याबद्दल नोटीस लावण्यात येईल. त्यामध्ये अंगणवाडीमध्ये जो आहार येतो, निकृष्ट दर्जाचा आहार येतो, त्याबद्दल ती एक चौकशी अहवाल. आपलं ग्रामपंचायत हद्दीतील 3 मराठी शाळा यांच्यासाठी नवीन कामं, त्यामध्ये शौचालय असतील, पाण्याचे काही अडचणी असतील, पेव्हर ब्लॉक असतील, खोलींचे डिजिटलकरण असेल, या संदर्भात विषय झालेले आहेत. असे अनेक विषय याच्यात झालेले आहेत आणि आपण त्या घेतलेले आहेत. येणाऱ्या वर्षात हे 100% पूर्ण करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.